नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। सध्या अधिक मास सुरू आहे आणि आता अधिक मासातली पौर्णिमा देखील आलेली आहे। त्यानिमित्त हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी। अधिक मासात आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं, काय टाळावं किंवा या पौर्णिमेबद्दलची सगळी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल। तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर तुम्ही नवीन आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला माहिती असलेलं भगवान श्रीहरी विष्णूंचं कोणतंही एक नाव लिहायला अजिबात विसरू नका। तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता। तुम्हाला पौर्णिमेबद्दलची सगळी काही माहिती ऐकायची आहे ना, तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करते। मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे ना, त्याचे सगळे पॉइंट्स मी काढून ठेवलेले आहेत, तर लक्षपूर्वक सगळ्या काही गोष्टी ऐका। पॉइंट्स काढण्याचा उद्देश हाच की तुमच्यापर्यंत सगळी माहिती व्यवस्थितरित्या जावी। कोणताही पॉइंट्स किंवा कोणतीही महत्त्वाची गोष्ट सांगायची राहता कामा नये, त्यासाठी हा प्रयत्न। मंडळी, अधिक मासातली पौर्णिमा ही वर्षातील अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी तिथी मानली जाते। असं म्हणतात की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि उपाय अनेक पटींनी आपल्याला पुण्यफळ देत असतात। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातली पौर्णिमा म्हणजे 2026 मध्ये जो काही अधिक मास आलेला आहे, तर ती पौर्णिमा नेमकी कधी आहे, त्याचबरोबर या तिथीची सुरुवात कधी होणार आहे, समाप्ती कधी होणार आहे, म्हणजे पौर्णिमा कधी लागणार, कधी संपणार, हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल। पौर्णिमेचा उपवास कसा करावा, म्हणजे तो कधी धरावा, कधी सोडावा, काय खावं वगैरे। त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायण पूजा करावी का, धनप्राप्तीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही खास उपाय, तसेच भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी काय करावं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक छोटासा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक श्रद्धेने करत असतात। मंडळी, अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना सुद्धा म्हटलं जातं। हा महिना अर्थातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। पुराणांनुसार हा महिना पूर्वी दुर्लक्षित मानला गेला होता, तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि सांगितलं की या महिन्यामध्ये केलेली भक्ती ही विशेष फलदायी असेल। म्हणून जप असेल, दान असेल, पूजा असेल, उपवास असेल आणि नामस्मरण असेल, यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो। विशेषतः या महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं। 2026 या वर्षामध्ये अधिक मासातील पौर्णिमा रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी आहे। या पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 30 मे 2026 रोजी सकाळी 11:57 होणार आहे आणि समाप्ती 31 मे 2026 रोजी दुपारी 2:14 पौर्णिमा संपेल। उदय तिथीनुसार 31 मे 2026 रोजी व्रत आणि पूजा करणं शुभ मानलं जाणार आहे। तर मग या दिवशी उपवास कसा करावा किंवा दिवसाची सुरुवात कशी करावी, याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगते। तर या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथमतः स्नान करून घ्यावं। शक्य झालं तर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो किंवा कोणत्याही रंगाचे स्वच्छ कपडे आपण या दिवशी परिधान करावे। भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा हा महिना आहे, त्यातली त्यात पौर्णिमा ही तिथी सुद्धा त्यांनाच समर्पित आहे, त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर अतिउत्तम। आता या दिवशी आपल्याला थोडीफार पूजा अर्चा करायची आहे, त्यानिमित्ताने आपलं देवघर आपण चांगलं स्वच्छ करून घ्यावं, नीटनेटकं करून घ्यावं। देवघरावर जी काही धूळ वगैरे येते तर ती सुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे। मंडळी, पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला जरी पूजा अर्चा करायच्या असतात, सत्यनारायण करायचे असतात, तर मग तुळशीची पानं आपल्याला लागतात। तर या दिवशी काही तुळशीची पानं तोडत नाहीत, त्यामुळे शक्यतो तुम्ही विकत तुळशीची पानं घेऊन या किंवा तुमच्या घरी तुळस असेल म्हणजे पूजेची तुळस आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून तुळशीची झाडं, तर मग त्या तुळशीच्या झाडांची तुम्ही पानं तोडून घेतली आणि ती सत्यनारायणासाठी किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी वापरली तरीही चालेल। फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे,
पूजेच्या तुळशीची पानं या दिवशी तोडायची नाहीये. आता समजा तुमच्या लक्षात राहिलं तर ठीक, पण इथून पुढे असं लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी एकादशी असेल, पौर्णिमा असेल, त्या निमित्ताने आपल्याला तुळशीच्या पानांची गरज पूजा अर्चांसाठी पडणार असेल तर या तिथींच्या आदल्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडून ठेवा, म्हणजे मग आपण ती पूजेच्या तुळशीची तोडली तरीही चालतं. तर एवढा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर आपल्याला पौर्णिमा असल्याने सकाळी सुद्धा तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे. पुढे मी तुम्हाला त्याबद्दल सांगतेच. भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी आपण तुळशीपत्रांबरोबरच पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. तुम्हाला ऋतुमानानुसार सध्या पिवळ्या रंगाची फुलं मिळतील किंवा मिळणार नाहीत, पण त्याऐवजी तुम्हाला इतर कोणत्याही रंगांची सुवासिक फुलं मिळाली तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करू शकतात. आता बघा, आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, पंढरीच्या पांडुरंगांची मूर्ती असते किंवा सत्यनारायणांची सुद्धा मूर्ती किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण त्यांचा काय ठेवतो, फोटो. तर यापैकी तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंचं जेही रूप असेल, अगदी तिरुपती बालाजी जरी असतील तरी तुम्ही त्यांची पूजा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू समजून करू शकतात. आणि या दिवशी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. किती वेळा म्हणायचा मंत्र? 11 वेळा म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता, काही हरकत नाही. आता उपवासाचे प्रकार मी तुम्हाला सांगते. उपवास आपण किती पद्धतीने करू शकतो. तर उपवास आपण सकाळी धरला की नंतर संध्याकाळी सुद्धा सोडू शकतो, किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून आपण उपवासाला सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होईपर्यंत आपला उपवास असतो, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर आपण हा उपवास सोडू शकतो. या उपवासामध्ये आपण साबुदाणा खिचडी खाऊ शकतो किंवा फळं, दूध, सुकामेवा यांचा देखील समावेश करू शकतो. आता बघा, उपवासाचे प्रकार असे आहेत की एक वेळ सात्विक भोजन आणि आपण संध्याकाळी तो उपवास धरायचा, म्हणजे रात्रीपासूनच आपण त्या उपवासाला सुरुवात करायची, अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. मग पौर्णिमेची जी काही रात्र असेल ती आपण पूर्ण उपवास करायचा आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडायचा. आता 30 तारखेलाच पौर्णिमेची सुरुवात होणार आहे, तर तुम्ही 30 तारखेच्या रात्री उपवासाला सुरुवात करा. मग तुम्ही आधीच, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आधीच, 30 तारखेचा सूर्यास्त होण्याच्या आधी जेवण करून घेऊ शकता, रात्रभर उपवास करू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला पौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळी उपवास सोडला तरी सुद्धा चालेल. मग तुम्ही 31 तारखेच्या दिवसभरामध्ये पूजा अर्चा करून घेऊ शकतात, ही एक पद्धत होऊ शकते. किंवा 31 तारखेच्या रात्री तुम्ही उपवास धरला आणि तो दुसऱ्या दिवशी सोडला तरीही चालेल. म्हणजे आता पौर्णिमा ज्या दिवशी किंवा ज्या वेळेत सुरू होते ना त्यानुसार आपल्याला उपवास सुरू करता येऊ शकतो. किंवा काही जण निर्जला उपवास करतात. जेव्हा कधी अशी 2 दिवसीय पौर्णिमा येते किंवा 2 दिवसांमध्ये तिचं विभाजन झालेलं असतं ना, तेव्हा थोडीफार ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. तर तुम्ही नक्की त्या पद्धतीने करू शकता. आणि मी तुम्हाला पहिली पद्धत सांगितली की दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी सोडायचा या पद्धतीने. किंवा जर तुम्हाला 31 तारखेलाच उपवास धरायचा असेल तर संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडला तरी पण चालेल. किंवा संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री उपवास करून तुम्ही तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जूनला सोडला तरी सुद्धा चालेल. बघा तुम्हाला काय योग्य वाटतंय ते. तर आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही, तर मन शुद्ध ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं ना, उपवास करा, करू नका, पण आपला त्यामागे किती शुद्ध भाव आहे, आपलं मन किती पवित्र आहे हेच खरं देवाला पाहायचं असतं. अनेक जण विचारतात, अधिक मासामध्ये सत्यनारायण पूजा करावी का? तर हो, तुम्ही नक्कीच अधिक मासाच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने सत्यनारायण भगवानांची पूजा करू शकता आणि ते खरोखर खूप शुभ मानलं जातं. कारण सत्यनारायण हे भगवान विष्णूंचंच रूप मानलं जातं. विशेषतः पौर्णिमा असेल, एकादशी असेल आणि पुरुषोत्तम मास या काळामध्ये सत्यनारायण पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. शक्य असल्यास सत्यनारायणाची कथा ऐका किंवा घरी छोटेखानी पूजा करा. पूजेसाठी काय लागतं? केळीची किंवा कर्दळीची पानं, पंचामृत आणि रव्याचा शिरा या ज्या काही मूलभूत गोष्टी असतात त्या लागतात. बाकी सविस्तर पूजा अर्चा आपण कशी करतो हे
तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा सत्यनारायणाला सामान्यतः काय काय लागतं, आपण बऱ्याच सत्यनारायणाच्या पूजाविधी पाहतो. तर त्या निमित्ताने तुम्हाला माहिती असेल, सगळ्यात महत्त्वाचं, सत्यनारायणाची पूजा ही तुळशीपत्रांशिवाय पूर्ण होणार नाही, तर तुळशीपत्र अवश्य असू द्या. आता जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा भाग. अधिक पौर्णिमेला म्हणजे या अधिक मासाच्या, अधिक ज्येष्ठ मासाच्या पौर्णिमेला आपण कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती किंवा समृद्धीचे मार्ग खुले होतील. बघा, कष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाहीये, पण कष्टांबरोबर आपल्याला जर नशिबाची साथ लाभली तर नक्कीच काही गोष्टी सोप्या होतात. म्हणूनच आपण आपलं कामही चालू ठेवावं आणि काही धार्मिक गोष्टी सुद्धा सोबत चालू ठेवाव्यात, जेणेकरून दोन्हींचा ताळमेळ व्यवस्थित साधला गेला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. बघा, संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. आता काही ताई विचारतील की तूप नसेल तर काय करायचं? तेलाचा दिवा लावू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर तुळशी मातेला थोडीशी साखर आणि तांदूळ अवश्य अर्पण करा. असं मानलं जातं की यामुळे काय होतं, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. बघा, आपण तुळशीच्या कुंडीमध्ये असलेल्या मातीत थोडीशी साखर, थोडेसे तांदूळ वाहिले तर काय होतं, आता तुळस काय आहे? वनस्पती. तर वनस्पतींच्या आसपास मुंग्या किंवा छोटे मोठे कीटक हे भटकत असतात. त्या निमित्ताने आपण वाहिलेली जी काही साखर असेल, थोडेसे तांदूळ असतील, ते त्यांनी खाल्ले तर मुके जीव आहेत ते संतुष्ट होतात, त्यांचा आत्मा तृप्त होतो. आणि मुंग्या ज्या आहेत त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा अन्नदान केलं जातं किंवा आवर्जून जिथे मुंग्या वगैरे निघतात तिथे काहीतरी साखर, शेंगदाणे किंवा म्हणजे काहीतरी का होईना गोड पदार्थ, मग गुळ असेल तोही ठेवला जातो. याचं कारण काय आहे की मुंग्यांना जेव्हा आपण अशा पद्धतीने अन्नपदार्थ ठेवतो किंवा पीठ सुद्धा ठेवलं जातं, बघा, गव्हाचं असेल, तांदळाचं असेल, तर ते पितृदोष कमी व्हायला यामुळे मदत होते. तर अवश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे. दुसरा उपाय, पिवळ्या वस्तू आपण पौर्णिमेच्या निमित्ताने दान करू शकतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय मानला जातो किंवा प्रिय आहे असं मानलं जातं. म्हणून हळद, पिवळे कपडे, केळी, चण्याची डाळ दान करणं शुभ मानलं जाणार आहे. असं केल्यामुळे काय होईल, आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी कृपेसाठी काय करायचं, रात्री चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं. पौर्णिमा तिथी आहे. सगळ्या कलांनी म्हणजे जवळपास 16 कलांनी युक्त असलेला चंद्र पौर्णिमेला निघतो. चंद्राचं पूर्ण दर्शन आपल्याला या दिवशी होतं. बाकी दिवशी चंद्र कमी 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 होत जात, कधी कधी चंद्र कोर दिसते आणि अमावस्येला तर चंद्र दिसतही नाही. तर या पौर्णिमेच्या चंद्राचा काहीतरी लाभ आपण करून घ्यायला पाहिजे आणि त्यामागे खरंच शास्त्रीय कारण सुद्धा दडलेलं आहे. आपण काय करायचं, चंद्रदेवांची पूजा करायची. जेव्हा चंद्र निघतो त्याच वेळेला चंद्राची पूजा करायची. चंद्राचा जो काही शीतल प्रकाश असतो, मंद प्रकाश असतो, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या खाली जरी आपण उभं राहिलं ना तरी आपल्याला एक प्रकारची मनःशांती लाभते. आपल्याला कुठेतरी म्हणजे बघा, आजकाल या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण स्वतःची मनःशांती बऱ्याच वेळा गमावून बसलेला असतो किंवा आपल्या लाईफमध्ये आपण काहीतरी डिस्टर्ब आहोत, कुठेतरी आपल्याला दुःख वाटतंय, काहीतरी त्रास होतोय असं वाटतं बघा. तेव्हा तुम्ही शांतपणे चंद्राच्या प्रकाशामध्ये असं पौर्णिमेच्या दिवशी उभं राहून बघा, एकदम शांत, म्हणजे काहीच विचार करायचा नाहीये. आपल्याला कितीही प्रकारचे ताणतणाव असतील, चिंता असतील, तर ते सगळं विसरून जायचं आणि शांत उभं राहायचं. बघा किती फरक पडतोय ते. चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं, जे की आपण गरम केलेलं नाहीये. तर असं दूध आपल्याला 1 चमचाभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, ज्याला आपण अक्षता म्हणतो. अक्षता म्हणजे काय, अखंड तांदूळ. त्याच्यामुळे तुटलेले तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकू नका, अक्षता टाका. त्याचबरोबर थोडीशी साखर टाका. तुमच्याकडे असेल तर बेलाचं पान टाका, नाहीतर मग पूर्ण पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या, त्याच्यामध्ये 1 चमचाभर दूध, थोडीशी साखर आणि अक्षता. आणि तुमच्याकडे गंध म्हणून गुलाल असू शकतो, चंदन असू शकतं, यापैकी काहीतरी टाका, कारण चंद्रदेवांना याच प्रकारचा गंध लावला जातो. तर मग असं पाणी आपण चंद्रदेवांकडे पाहत ओम चंद्रदेवाय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः अशा पद्धतीने मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकता. जसं आपण सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्यदेवांना अर्घ्य देतो ना, तर ही पौर्णिमा तिथी आहे, तर आपण या दिवशी सूर्यनारायणांची पूजा केली, त्यांना अर्घ्य दिलं तर चालणारच आहे.
पण आठवणीने आपल्याला चंद्रदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे। मनापासून तुम्हाला जी काही वाटेल ती प्रार्थना करायची आहे। मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि धनलाभासाठी अनेक लोकांनी हा जाणीवपूर्वक केलेला उपाय आहे आणि खरंच त्यांना खूप समाधान त्यातून मिळालेलं आहे। तुम्ही सुद्धा अवश्य करून बघा आणि तुमचे अनुभव जे असतील ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। मंडळी, या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र काय करतो? आपलं मन शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो। बघा, शास्त्रांमध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे। त्यामुळे या दिवशी गरिबांना अन्न, फळं किंवा पाणी वाटप करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं। मंडळी, आषाढ महिन्यानंतर म्हणजे जवळपास आषाढ निम्मा होत येतो तेव्हा कुठे पावसाला सुरुवात होते, कधी कधी श्रावण महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो। जसं काही निसर्गाचं म्हणजे आता जो काही समतोल बिघडलेला आहे आपण म्हणू शकतो, किंवा जसं आता निसर्गाकडूनच मिळालेलं ते वरदान आहे पावसाचं, तेव्हा जेव्हा तो सुरू होईल तेव्हा होईल, पण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत म्हणजे खास करून जे उन्हाळ्याचे महिने असतात, चैत्र ते आषाढ किंवा ज्येष्ठाचा मध्य किंवा पूर्ण ज्येष्ठ महिना आपण धरून घेऊ, तर मग तोपर्यंत कडाक्याचं ऊन, उष्णता असल्यामुळे आपण पाणी दान करणं हे खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे अवश्य तुम्हाला होईल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं दान करा, किंवा मग तुम्ही पक्ष्यांसाठी छोट्याशा भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलं तरी पण चालेल, किंवा जे मुके जनावरं असतात, भटकणारे असू शकतात, किंवा आपल्या घरी गोठ्यामध्ये वगैरे बांधलेले असू शकतात, त्यांना जास्तीत जास्त करून आपण पाणी पाजण्याचा प्रयत्न करावा। जर घरामध्ये सतत तणाव, भांडणं किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापूर लावा, भगवान विष्णूंचा कोणताही एक मंत्र लावा आणि देवघराच्या समोर शांतपणे 10 मिनिटं बसा। कधी कधी काय होतं, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाला खूप मोठा आधार देतात। या दिवशी राग टाळावा, भांडणं टाळावीत, अपशब्द टाळावेत, तामसिक अन्न खाणं टाळावं आणि नकारात्मक विचार आता ते आपण थांबवू शकत नाही, पण मन जर आपलं शांत झालं तर नक्कीच नकारात्मक ऊर्जा असेल, नकारात्मक विचार असतील तर त्यांना आपण दूर सारण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो। प्रयत्नांती परमेश्वर कशाला म्हणतात, तर तुम्ही नक्की हे करून बघा, कारण धार्मिक गोष्टींसोबत मनाची शुद्धी देखील खूप महत्त्वाची असते। मंडळी, जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे, पण त्यासोबत मनःशांती आणि सकारात्मकता देखील तितकीच महत्त्वाची आहे। पैसा आहे, पण आपल्याला जर मनःशांती नसेल किंवा आपल्या पूर्ण शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जाच नसेल तर तो पैसा काय कामाचा, बरोबर की नाही? अधिक मासातील पौर्णिमा आपल्याला भक्ती, संयम आणि सकारात्मक विचारांची योग्य ती आठवण करून देते। त्यामुळे जर तुम्ही श्रद्धेने देवाकडे प्रार्थना केली तर तुमचं मन नक्की हलकं होईल, शांत होईल आणि तुम्ही अधिक ऊर्जेने काम करू लागाल। अधिक मासातली पौर्णिमा आहे, तर अधिक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी पौर्णिमेच्या निमित्ताने करण्याची खरंच गरज आहे। मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी आजच शीतलवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।